कोणाकोणाला ह्या भाजीचं नाव माहिती आहे मला नक्की कमेंट करा. तर ही भाजी ना राजस्थानची खूप प्रसिद्ध आहे आणि एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे फक्त महागच नाही तर बनवायला सुद्धा खूप मेहनत लागते. कारण ह्या भाजीला ना पहिले भिजवावे लागतं 1 तास, मग त्यानंतर कोरडं करायला लागतं फॅनवर 1 दिवस आणि मग सुकल्यानंतर ना ह्याची भाजी बनवली जाते. ह्या भाजीला ना तुम्ही कांदा टोमॅटो नाही यूज करू शकत, कारण ही भाजी ना लोणच्यासारखी बनवली जाते. जसं की बनवून फ्रीजमध्ये ठेवली ना तर तुम्ही 15 दिवस महिनाभर आरामात खाऊ शकतात. अशा पद्धतीने ह्याला बनवली जाते. म्हणून ह्या भाजीमध्ये ना फक्त राई, जिरं, हिंग, हळद, मसाला, धनेजिरे पूड आणि भरभरून लसूण टाकला जातो. आणि तेलही जास्त लागतं ह्यामध्ये, कारण त्याला आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असतं आणि पाण्याचं एकही थेंब ह्याला वापरत नाही. जितके पण मारवाडी आहेत ना त्यांना ह्या भाजीचं नाव नक्की माहिती आहे, कारण ही भाजी ना सीझन वाईजच मिळते, 12 महिने अजिबात मिळत नाही. त्याकरिता ह्या भाजीचं सीझन आलं की लगेच प्रत्येकाच्या घरात बनली जाते. आणि हो, एक्सपेन्सिव्ह इतके आहे ना की तुम्ही पाव किलो घ्यायला गेले ना तरी तुम्हाला 500 रुपयाची नोट काढावी लागेल. आणि ह्या भाजीला ना स्वच्छ धुवून सुकवून ना बॉईल करून घेतात, म्हणजे पूर्ण शिजवून घेतात. त्यानंतर ना अशा पद्धतीने म्हणजे भाजी बनवतात. ही भाजी ना फक्त एकाच प्रकारची नाहीये, तर ह्यामध्ये 5 प्रकारच्या भाज्या आहेत आणि म्हणून पण ह्याचं नाव ना अशाच पद्धतीने आहे. आणि ते मला नक्की कमेंट करा, कारण मला बघायचं किती जणांना ह्या भाजीचं नाव माहिती आहे. आणि बनायला पण 10-15 मिनिटं लागली, कारण ह्याला पूर्ण कोरडं करायला लागते तेलात. तर अशा पद्धतीने बनते. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.